नमस्कार, मी दिलीप मेहता, नॅशनल सोसायटी ऑफ क्लीन सिटीजचा सभासद. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापन जो विभाग आहे त्यांनी एक ॲपेक्स कमिटी या स्वच्छतेसाठी, शहराच्या स्वच्छतेसाठी जी नियुक्ती केलेली आहे त्याचा मी एक सदस्य आहे. एकच वाटतं की सेंट्रल गव्हर्नमेंटने, भारत सरकारने स्वच्छ सर्वेक्षण किंवा आपला देश स्वच्छ व्हावा याकरिता अनेक प्रयत्न चालू आहेत. त्यामध्ये पुणे शहरापुरता विचार जर केला तर आपण माहिती आहे आपल्याला की पुणे शहर हे राहण्यायोग्य शहर म्हणून संपूर्ण देशामध्ये एक नंबरचं शहर म्हणून नावाजलं जातं. परंतु हे शहर हे आणखी कसं चांगलं राहील, स्वच्छ राहील, अस्वच्छता पसरणार नाही, त्याप्रमाणे MSW म्हणजे म्युन्सिपल सॉलिड वेस्ट हँडलिंग अँड मॅनेजमेंट असे जे 2000 साली कायदे आले, त्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याचप्रमाणे त्याच्या अमेंडमेंट 2016 साली झाल्या. तर त्याप्रमाणे ह्या शहराचं महानगरपालिकेने कामं करावीत. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने अशा प्रकारे काम करावं व आपलं हे पुणे शहर हे स्वच्छतेमध्ये नंबर 1ला कसं येईल सेंट्रलमध्ये, देशामध्ये, याचा प्रयत्न करण्याकरता ही ॲपेक्स कमिटी ही नेहमी प्रयत्न करत असते. आणि त्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन विभाग, त्याचे जे अधिकारी आहेत, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रीय कार्यालयाचे DSI SI आणि नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही जे विविध क्षेत्रीय कार्यालयामध्ये कार्यरत असणारे प्रतिनिधी आहोत हे एकत्रितरित्या काम करत असतो. हे जे मेंबर आहेत अपेक्स कमिटीचे हे केवळ पुणे शहरावर प्रेम करणारी मंडळी आहेत, कुठल्याही याचा मोबदला न घेणारी मंडळी आहेत. आणि पुणे शहराचं नाव हे देशाच्या नकाशावर कसं येईल, जगाच्या नकाशावर कसं येईल स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, त्याचा प्रयत्न करणारे आम्ही मंडळी आहोत. ॲपेक्स कमिटीच्या सभा महानगरपालिकेमध्ये ह्या प्रत्येक महिन्याला एक सभा होत असते. यामध्ये विषय एवढा गहन आहे की ते वेळ पुरत नाही. सभा जास्तीत जास्त 1.5 तासामध्ये आटोपती घ्यावी लागते, पण विषय प्रचंड असतात. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 2 नागरिक, सामाजिक कार्यकर्ते हे ॲपेक्स कमिटीवर घेतले जातात. त्या ठिकाणचे प्रश्न तर असतातच, परंतु संपूर्ण पुणे शहराचा विषय यामध्ये असतो. त्यामुळं मिटिंगांना पुरेसा वेळ मिळत नाही, तो वेळ देण्यात यावा. मिटिंगांचं जे प्रोसिडिंग असतं, मिनिट्स असतात, ते टोटली जे विषय येतात समोर त्याच्यावर ते मांडले जावेत, मिनिट्समध्ये यावेत आणि त्याच्यावर अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊन पुढच्या मिटिंगमध्ये त्याच्यावर काय कारवाया केल्या त्याचे उत्तरं पाहावेत. अनेक वेळा वर्तमानपत्रांमध्ये किंवा मीडियाद्वारे पुणे शहराच्या या संदर्भातील बातम्या आम्ही पाहत असतो, अनेक बातम्या येत असतात. तर त्याच्यावर सोल्युशन्स काय त्या गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. अशा रीतीने या मीटिंग्स पुढे होणं गरजेचं आहे. मागच्या मीटिंगमधले विषय पुन्हा पुढच्या मीटिंगमध्ये अशा प्रकारे न होता, अधिकारी बदलले जातात, परंतु मिनिट्स जे लिखित स्वरूपाचं असतं ते कायम असतं. येणाऱ्या अधिकाऱ्याने त्याच्यावर काम करणं फार गरजेचं आहे. आणि पुढे शहरामध्ये अशा प्रकारे प्रगती होत जाईल. एक संकल्पना खूप चांगली आहे ॲपेक्स कमिटीची संकल्पना, परंतु नागरिक आणि अधिकारी आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधी यांनी हातात हात घालून जर काम केलं तर नक्कीच शहर हे सेंट्रलमध्ये, केंद्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षणमध्ये 1 नंबरला आल्याशिवाय राहणार नाही अशी मला तरी खात्री वाटते. आणि अशा या कामामध्ये प्रसारमाध्यमांचं सुद्धा फार मोठा रोल येतो. माध्यमांना 4था स्तंभ म्हणून लेखलं जातं. त्याप्रमाणे प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जर जनजागृती झाली अशा बाबतीमध्ये त्याचा एक चांगला रोल या संदर्भामध्ये TV10 हा साकारतंय. त्यामुळे TV10ला मी खूप शुभेच्छा देतो की आमचं म्हणणं हे 4 भिंतीच्या आड न राहता, ज्या मिटिंग होतात त्या 4 भिंतीच्या आड न राहता संपूर्ण सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोचवून ही जनजागृती करण्याचं काम हे TV10 करते. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.